तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने एकनाथ शिंदे दररोज कुठल्या ना कुठल्या पक्षाला धक्के देताना दिसून येत आहेत. अशाच प्रकारे नेरूळ परिसरामध्ये सामाजिक काम करणारे, शरद पवार गटाचे प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाणारे, मात्र आपल्या विभागासाठी आपल्या परिसरातील सर्वसामान्य लोकांच्या मदतीला धावणारे महादेव पवार हे अखेर शिंदे गटात गेलेले आहेत. कारण असं की आपल्या प्रभागातली कामं झाली पाहिजे आणि मग याच अनुषंगाने थेट त्यांनी काल शिंदे गटामध्ये 40 पेक्षा अधिक कार्यकर्ते शिंदे गटात पक्ष प्रवेश केलेला आहे आणि नेरूळमध्ये त्यांचा प्रभाव आहे, राजकीय प्रभाव आहे. याच अनुषंगाने सर स्वागत आहे विकासनामध्ये. नमस्कार, मी महादेव पवार. सर, काल थेट शिंदेच्या गटामध्ये गेले. अनेक दिवस वेगवेगळ्या पक्षात वापर होती. अजित पवार गट होतं, शिंदेची शिवसेना होती, भाजप होती. अखेर एकनाथ शिंदेच्या गटात गेलेले आहे. शिंदे साहेबांच्या कामाला प्रभावित होऊन मी आज शिवसेनेत प्रवेश केलेला आहे. ज्या लोकांच्या समस्या आहेत, जनसामान्यांच्या समस्या असतील, महिलांच्या समस्या असतील, एकनाथ शिंदे स्वतःहून ते समस्या सोडवत असतात. आज महिलांसाठी लाडकी बहीण योजना, आज शिंदे साहेब सर्व जनसामान्य प्रभावित झालेले आहेत आणि त्यामुळे प्रभावित होऊन मी स्वतः शिवसेनेत काल प्रवेश केलेला आहे. काल आम्ही एकनाथ शिंदेबरोबर तुमचा फोटो पाहिला. काय प्रतिक्रिया होती, काय बोलले? नाही, मी सातारा भागचा आहे, त्यांच्या भागचा आहे. त्यांना अभिमान आहे. आपल्या भागचा एक माणूस गावावर येऊन इथं आज एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रस्ताव तयार केलेला आहे आणि त्यांचा पूर्ण मला पाठिंबा आहे. तू पक्षासाठी काम कर चांगल्या प्रकारे आणि मी त्यांना ते करून दाखवणार, एवढा मी ग्वाही देतो. सर, तुम्ही मदतीला धावणारे आम्ही अनेक बघतो सोशल मीडियातून असेल किंवा रात्री एखादी घटना झाली ज्या वेळेला इथे इमारत पडली तर पहिली तुम्ही जाऊन मदत करणारे होते. असे सगळे कसे प्रसंग होते या सगळ्या परिस्थितीतून तुम्हाला? मला कॉलेजपासूनच मला म्हणजे माझ्या रक्तातच काम करण्याची सवय आहे. पहिल्या वडिलांपासून मला वारसा आलेला आहे लोकांच्या मध्ये धावणं. म्हणजे कॉलेज जीवनापासूनच मी इथं जेव्हा 2007ला आलो तेव्हापासूनच मुलांच्या ध्येयासाठी मी मनसेत होतो. त्यावेळी 2010 साली नवीन होतो तरी मी मनसेतून लढलो. त्याच्यानंतर मी 2015ला राष्ट्रीय प्रवेश केला आणि मी 10 वर्ष कितीतरी पक्षातून सोडून गेले. पक्ष एकदम बिकट परिस्थिती होता तरी आम्ही पक्षाला सोडलं नाही. चांगल्या प्रकारे सेक्टरमध्ये छोटे मोठे प्रॉब्लेम असतील, कशाचा पाणी समस्या असेल, ड्रेनेजची समस्या असेल, गार्डनची समस्या असेल, लाईटची समस्या असेल, ॲम्ब्युलन्सची असेल, कुणाला म्हणजे कुठलीही बारीक सारीक लाईट गेलेली असेल, माणसं हक्काने मला सांगतात. आणि मी रात्री कधी 24 तास माझ्यासाठी हजर असतो. आज इथं मागच्या वर्षी तुळशीवरला घटना झालेली, मी घरी पोहोचलो, फोन आला, 2 मिनिटात मी तिथं पोहोचून सर्व पुढे होतो. माणसं काढण्यापासून सर्व मदत करण्यापासून म्हणजे मला आवड आहे. त्यामुळे आवडीमुळे मी ते काम करत असतो राजकारण. काय समस्या आहे तुमच्या प्रभागामध्ये? तुम्ही आता विकासाच्या मुद्द्यांवर निवडणूक लढवताय. काय आमच्या वार्डात भरपूर समस्या आहेत. आज सेक्टर 6 मध्ये एक माझ्या ऑफिसच्या समोरच प्लॉट आहे शिडकोचा. तो आता 3 वेळा शिडकोवाले पत्रा मारायलेले. एकच आमच्यासाठी मुलं इथं खेळतात. कार्यक्रम आता सुद्धा बघा कार्यक्रम चालू आहे. एकच प्लॉट आहे. आज एवढ्या सगळ्या सेक्टरला एक प्लॉट आहे, त्यालाही शिडको पत्रा मारते. पत्रा मारल्यानंतर आमच्या इथं खेळणं बंद होईल, पोरांचे कार्यक्रम बंद होईल, वेगवेगळे हळदी कुंकाचे कार्यक्रम असतात, सर्व बंद होईल. एकच प्लॉट आहे. मी त्यासाठी पूर्ण विरोध केला. 2 वेळा पाठवली माघारी शिडकोवाले. मागच्या आठवड्यात आले त्यावेळेस ते म्हणले तुमच्यावर केस करू. मी म्हटलं त्या लोकांसाठी मी केस घ्यायला तयार आहे. तुम्ही काय करायचं करा, मी पत्रा मारून देणार नाही तुम्हाला. कारण एकच प्लॉट शिडकोन ठेवला आहे. 8 बिल्डिंग शिडकोचे आहेत. एक प्लॉट ठेवला तेव्हा तुम्ही बंदिस्त करून ठेवणार आहे. नक्की तुमचं कारण काय आहे? आम्हाला दुसरं, तुम्ही शिडकोनं ज्यावेळेस बिल्डिंग बांधल्या तेव्हा तो एक प्लॉट आरक्षित केला, तो मार्केटसाठी प्लॉट आरक्षित केला. मग आज तुम्ही पत्रा भरून काय नक्की विकायचं आहे तुमच्या मनात का काय? लोकांनी जायचं कुठं? आमच्या वार्डात एक हे मार्केट होतं, एक मंदिर होतं, ते उद्ध्वस्त झालं. सामान्य लोकांसाठी एक समाज हॉल होता, तो समाज हॉलही आज बंद आहे. म्हणजे सगळे लोक एकदम हे झालेत. आज पार्किंगचं बाहेर बघितलं तुम्ही रस्त्यावर, इथं ॲम्ब्युलन्स फायर ब्रिगेड सुद्धा येऊ शकत नाही रात्रीची. मागच्या अपघात झाला त्यावेळेस एवढा प्रॉब्लेम झाला, एक 20 मिनिटं लेट पोहोचले. ह्या समस्या एवढ्या प्रमाणात आहे, लोक एकदम हे झाले आहेत की बाबा कधी सुटणार समस्या. म्हणजे ड्रेनेजची असेल, पार्किंगची असेल, गार्डनमध्ये तुम्ही गेला तर बकालपणा बघताल, सगळं तुटलेल्या लाद्या बिद्या, सगळं नाल्यात कचरा, पूर्ण झाडाला पाणी नाही, एवढ्या मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. माणसं सर्व बदल पाहिजे, माणसाला नवीन चेहरा पाहिजे, विकासाचं हे पाहिजे. पण ते विकासाचं ध्येय घेऊन मी आज पुढे आलेला आहे.
मूळ मुद्दा असा आहे की मग पक्ष का सोडला, का महाविकास आघाडीमध्ये किंवा शरद पवार गटामध्ये का काय तिथे राजकारण झालं का, तिथे तुम्हाला अस्थिर वाटलं का, किंवा तिथे काम करण्याचा स्कोप मिळाला नाही का? नाही, मी 10 वर्ष पक्षासाठी एकनिष्ठेने काम केलं. म्हणजे कितीतरी अध्यक्ष चेंज झाले, पण मी पक्षाचे एकनिष्ठ. मी आजही शरद पवार मानतो, शरद पवारांचं काम आहे, त्यांना प्राधान्य होतं. पण इथं लोकलला पक्षाला आज आमच्या आघाडीमध्ये यांचा आज थीट वाटपाचा गोळ आहे. आज इथं सिडकोचा प्लॉट आहे. समजा आज सत्तेत नसल्यामुळे कुठलेही काम होत नाही. जो पक्ष सत्तेत असतो, आज रिडेव्हलपचा प्रश्न असेल, मी नाही करू शकत या पक्षात राहून. आज एकनाथ शिंदे साहेब रचना विभागात आहेत, तर त्यांच्यावर मी काम करू शकतो. नगर रचना विभागात आहेत, कोणतेही काम करून घेऊ शकतो, लोकांच्या समस्या सोडवू शकतो. म्हणून मी शिवसेनेत जाण्याचा हे केलेला आहे, प्रवेश केला आहे. हे होते महादेव पवार यांनी पूर्णपणे आपल्याशी चर्चा केली. सर, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.